कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता संध्याकाळ झाली आहे. मी नुकतंच झाडून काढलं आहे आणि आत्ता तुम्हाला मी दाखवते की प्रिशू काय करते आहे. याच्या आधीचं जे क्लिप आहे ते पुढेच टाकते. त्याआधी इकडे बघा. काय करत आहे तू? काय लावत आहे? लिपस्टिक. लिपस्टिक माझं पूर्ण लिपस्टिक घेतलं, जे माझ्या बॅगमध्ये न्यूड असतं नेहमीसाठी ते घेतलं. त्याच्यामध्ये बोट टाकून टाकून हे पूर्ण रंगवणं सुरू आहे. इथे पण लावणं सुरू आहे. असं 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 माहिती नाही कुठे बघितलं, काय बघितलं. आता मला करताना ती बघतच असेल, पण तरी एवढं लक्षात कुठून राहतं मला हेच समजत नाही. मस्त बॅगमधून काढलं आणि ती कशी दिसते बघा. ये इकडे. मला बेलपुडा तोडायचा आहे कारण उद्याला पहिला श्रावण सोमवार आहे. मस्त बेल वगैरे तोडून ठेवते. शक्य झालंच तर जोड पण काढून ठेवते, म्हणजे मग उद्या पूजेला उशीर नाही. मी लॅपटॉप अपडेटला लावलेला आहे. जवळपास जवळपास 1-1.5 तास झाला मी लॅपटॉप अपडेटला लावला आहे, पण तरीसुद्धा कंप्लीट होत नाही आहे. मला अर्जंट काम आहे त्याच्यावर, पण तरी नाही होत. आणि हे बघा बंदर. नशीब न्यूड लिपस्टिक आहे म्हणून माहीत पडत नाही. आणि हे बघा तिने कसं केलं. 2 मिनिट दाखव ना. हे बघा, म्हणजे हे कसं होतं आणि कसं केलं. घे. चला आता मी मस्त बेल वगैरे काढून ठेवते आईंसाठी, माझ्यासाठी. आईचा पुडा झाला पाहिजे, मग उरलेले याच्यामध्ये मी वाहत असते. आणि बेल खूप छान मिळाला, मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होते ते पुढे शेअर करते. काय ते वर नाही होत बेटा, शंपा ते. आता तू तसंच लाव, तसंच लाव, असंच लाव. अरे असंच लाव, असं. प्रिशू, लॅपटॉपला हात नाही लावू पिल्लू. ओके, माझ्याकडे बघ. प्रिशू इकडे बघ. काय करत आहे तू? कसं करायचं, कसं लावायचं ते लावून दाखव. इकडे इकडे लावून दाखव मला ते कसं लावायचं. कसं लावायचं लावून दाखव. दे माझ्या हातात, दे ना. हे दे माझ्या हातात. हा, लावून दाखव कसं लावायचं. असं लावायचं. कुठे लावायचं ते? तिथे लावायचं. ही आगाऊ पा, हिने माझं लिपस्टिक घेतलं हे बा आणि लावणं सुरू आहे. बघू दे. हे बा, हे बा. आणि हे पा मस्त लावलं. हे पा आगाऊ. ठेवून दे ते बॅग मध्ये. तो मी ना इथे उद्यासाठी बघा बेल घेतलेला आहे. किती छान दिसतोय ना, हिरवा हिरवा. आणि त्यानंतर बाबा माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलेले आहे. हे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, मी त्यांना माझ्यासाठी टेबल आणायला सांगितला होता, ज्याची माझ्यापेक्षा जास्त घाईतरी पुरुषालाच दिसते. हाच कलर म्हणत होती मी. हे कसं त्याच्यापेक्षा टिकाऊ आहे. काढता येते का तुला ते? काय आहे ते? टेबल. टेबल टेबल. व्हेरी गुड. हे बघा, उघडता येते तुला? कोणासाठी आहे ते? कोणासाठी आहे? आईसाठी. हा, तसंच पकड. आणि बाबा आल्यानंतर बाबाला म्हणा, बाबा हे उघडून द्या. काय म्हणशील? ओपन करून द्या. ओके, पकडून राहा तशीच उभी आता बाबा येईपर्यंत. उघडा ना. वाव प्रिशू, हाच कलर पाहिजे होता. हाच कलर म्हटलं तुम्ही. व्हेरी गुड. साईड दे. काय आहे हे? टेबल. बघा, मला जसा पाहिजे होता ना एक्झॅक्ट तसाच आलेला आहे टेबल. आणि मला तरी खूप जास्त आवडला. आणि साईज मला हीच पाहिजे होती, बाकी छोट्या अवेलेबल होत्या. हिरोईन पा. इकडे पा, इकडे पा, इकडे पा, इकडे बघ. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ तू. हे पा किती पावडर लावून घेतलं. हे पा, हे पा त्याच्यात चेहऱ्याला सगळं पावडर. हे पा चेहऱ्याला पावडर. इकडे हात पावडरने सर्व खराब केले. इकडे पाय. आणि सुरू काय आहे? बेल तोडायचं. ए बदमाश, काय करत आहे तू? हो का? इकडे बघा माझा बेल. आणि तो फक्त 95%. इकडे मस्त तारक.
सो बघता बघताना माझा बेल तोडून झालाय. आईसाठी 108 आणि माझ्यासाठी 108 आणि पानं खरोखर खूप छान निघाले. सो आता संध्याकाळ झाली, 2 बेल पुढे निघाले छान आणि 11 पान एक्स्ट्रा निघाले आणि बाकी काही पान निघाले आहेत, पण त्याच्यामध्ये थोडेसे काही फाटलेले किंवा काही याच्यामध्ये थोडे तुकडे पडलेले वगैरे असं निघालं आहे. सो मी ते वेगळेच काढले. जे पूर्ण पानं आहेत ना तेच काढले आहे. तसंही असं म्हणतात की महादेवाला ना अशा तुटलेल्या पानांचा वगैरे बेल व्हायचा नाही, पण कधी कधी काही ऑप्शनच नसतो, त्याच्यामुळे मग ते वाहिलं जातं. पण शक्यतो प्रयत्न करायचा की पूर्ण. आता बऱ्याच ठिकाणी तर बेलपुढे मिळत सुद्धा नाही, पण आता अवेलेबल होतात, सो आम्ही आणला. तसं इथे बेलाचे झाडं आहेत, पण सुहागण स्त्रीने ते तोडायला पाहिजे असं म्हणतात, त्याच्यामुळे मग आम्ही तरी दरवर्षी बाहेरूनच आणतो बेलाचा जो पुडा असतो तो. सो ते करून ठेवलं. जोड करायचे बाकी आहेत, पण मला काम आहे. लॅपटॉपचं जे रिस्टार्टचं होतं ते झालं आहे. स्मूथ चालतोय की नाही आता ते बघते मी. अपडेट केला मी त्याला. आणि बाकी काही ॲप्लिकेशन्स वगैरे करायचे होते. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की उद्याला 5च्या ह्याच्यामध्ये रिचार्ज नाही आहे, नाही तर मी 5च्या ह्याच्यावरून दिवसभर नेट चालवते. उद्याला श्रेयासुद्धा ड्युटी रिझ्यूम करणार आहे, जे जाणार आहे ते ड्युटीवर उद्यापासनं. आणि माझ्या ह्याच्यामध्ये तसं तर 5G अनलिमिटेड आहे, पण लॅपटॉपला लावल्यानंतर समहाऊ स्पीडचा थोडासा इश्यू येतो, स्पीड कमी होते. तर उद्याचा दिवस बघते मी माझं व्हायचं बाकी आहे की नाही. मी जे तुम्हाला सांगितलं होतं नवीन आयडीजसाठी मला व्हिडिओजचं काम सुरू करायचं आहे, तर ते मला फायनली उद्यापासून सुरू करायचं आहे. प्रत्येक दिवसाचं टार्गेट सेट केलं मी. ते उद्यापासून झालंच पाहिजे कुठल्याही हालतीत सुरू, तेव्हा कुठं माझं म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये व्यवस्थित ते सेटअप होईल असं काहीचं. तर ते मला उद्यापासून करायचं आहे, कारण मी एका ब्रँडसोबत बोलून ठेवलं आहे. मला त्यांना ते सगळं डिटेल्स पाठवायचं आहे. ते पूर्ण नेटवर डिपेंड आहे. लॅपटॉपचं तर मी बऱ्यापैकी केलं आहे आणि आता लॅपटॉप रिपेअरसुद्धा मला करायचा आहे. तो मी नेक्स्ट मंथमध्ये करते जमलंच तर, कारण कीबोर्डच्या काही बटन्स वर्क करत नाही आहे आणि मी एक्स्ट्राचा कीबोर्ड लावला आहे, पण जे माऊस लावायचं आहे ते पण व्यवस्थित नाही. मी त्याच्यासाठी ना खरं तर बघा टेबल मागवून घेतला, म्हणजे टेबल आणायला सांगितलं बाबाला अर्जंटमध्ये, कारण मला खूप प्रॉब्लेम होत होता बसण्याचा, त्यानंतर बॅक पेनचा वगैरे, आणि कंटिन्यू दिवसभर बसून राहायचं म्हटलं म्हणजे ते प्रॉब्लेम येत आहे. सो असा काहीसा इश्यू होता. आणि जे लॅपटॉपला मी चार्जर लावलं ना, माझ्या लॅपटॉपला कंटिन्यू चार्ज करावं लागतं आणि ते मी इथे हे जे प्लग दिसतंय ना या प्लगमध्ये लावलेलं होतं, पण त्याच्यासाठी दिवसभर लाईट म्हणजे दिवसभर लाईट सुरू ठेवावा लागत होता. त्याच्यामुळे मी म्हटलं बाबाला की टेबल आणा, म्हणजे मी बेडवर व्यवस्थित काय ते करू शकेल. तसं टेबलसुद्धा आहे, चेअरसुद्धा आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की ते इकडे येऊ शकत नाही. या सोफ्यामुळे जो दरवाजा आहे ना, हा दरवाजा पूर्ण उघडत नाही. सो तिकडून टेबल चेअर इकडे आणून इकडे ते पसारा करू शकत नाही, म्हणून मी विचार केला की बेडवरच एका कोपऱ्यात बसत जाईल माझं रिशूनीसुद्धा डिस्टर्ब करायला नको वगैरे असं काहीसं. सो चला, ती मस्त बाबाजवळ बसले. बाबा झोपले असले की त्यांच्या रिशूत जाऊन झोपते. आम्ही सकाळी मंदिरात नाही जाऊ शकलो पाणी टाकायला, सो आत्ता विचार करते आहे आता जाण्याचा, कारण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो पूर्ण दिवस करू असं आमचं ठरलेलं आहे. बघूया कसं काय होतं तर. आणि बाकी मी टी व्ही पाहता आता माझं बघते ते सगळं स्मूथ झालं आहे की नाही, आणि बाकी तुमच्यासोबत काय होतं ते पुढे शेअर करतेच. उद्याला नागपंचमी आहे, त्याचीसुद्धा काही तयारी चालली आहे. सो बाकी सगळं तुमच्यासोबत पुढे ब्लॉगमध्ये शेअर करतेच. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि हा टेबल ना मी म्हणजे 2 ठिकाणी बघितलं, बाबा खूप फिरले त्याच्यासाठी, आणि तो 250 रुपयाला मिळालेला आहे. जे चांगले टेबल असतात ना ते 700-800ला होते, पण आमचं असं होतं की सध्याचं बघू आपण, जर बसण्याचं सेटिंग नाही लागली तर मला टेबल खुर्चीचं अरेंजमेंट करावंच लागेल. त्याच्यासाठी म्हणून हा साधा आणलेला आहे सध्याचा. आणि बाकी मी हेडफोन्स बोलवले होते, कारण मी जेव्हा व्हिडिओचं ते ऐकते ना पूर्ण झाल्यानंतर, मी तुम्हाला सांगितलं की डिजिटेकच्या मायकीने थोडासा क्वालिटीचा इश्यू येतो आहे, आवाजाचा इश्यू येतो आहे, त्याच्यासाठी मी हेडफोन्ससुद्धा मागवले आहेत. आता ते 19-20 तारखेला येईल, त्याच्यावरून मी टेस्ट करेल, कारण आवाजाच्या क्वालिटीमुळे सुद्धा थोडासा फरक येतो आहे व्हिडिओजमध्ये, असं काहीसं आहे. सो चला, तर बाकी काय होतं ते सगळं पुढे शेअर करतेस, तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आईला म्हणून दाखव. आई माझं खूप तिखट आहे. इकडे ये, माझ्याकडे बघ, इकडे ये सोनू, माझा हात पकड, म्हणून दाखव. 6 नंतर 7. इकडे तू माझ्या जवळ ये, नाचू नको, तशीच ये इकडे माझ्या जवळ ये. व्हेरी गुड. 6 7 नाही तिकडे कर.
करंजाची तयारी सुरू. किती झाल्या? ABCD ABCD म्हणून दाखव. माझ्याकडे तोंड करून म्हणून दाखव ना. पण मी तुझा व्हिडिओ काढत आहे सोनू. ये इकडे इकडे. माझा हात पकड. माझा हात पकड. म्हणून दाखव. म्हणून दाखव. ए प्रिशू, हा आला. त्याचं नाव काय आहे? नाव काय आहे त्याचं सांग. कोणता मामा? नाव काय? आयुष. नाव काय आहे त्याचं? आयुष बाय आयुष आयुष मामा म्हणायचं. बाय आयुष म्हणते. आता मी बसली आहे लॅपटॉपवर माझं काम करत. प्रिशू मस्त 1 2 3 4 म्हणत आहे. 6 पर्यंत एकदम व्यवस्थित बोलत आहे ती, जसं मी तुम्हाला दाखवलं तसं. आणि ABCDचं फक्त ती काही काही मधले शब्द खाते. EF पर्यंत ती बरोबर म्हणते. त्याच्यानंतरचं तिला शिकवायचं आहे. नागपंचमी आहे उद्याला, सो करंजा करत आहे आई तिकडे. आईच्या करंजा हातावरच्या असतात, खूप वेगळ्या असतात. मी दिवाळीच्या वेळेस शेअर करतेच, पण आताही तुम्हाला मी एक ती कशी करत आहे ना ते दाखवते. रोजच्या एक सिरीजप्रमाणे ना आज आम्ही बघतोय तारक मेहताची पिंकूवाली सिरीज सध्या तरी. उद्यापासनं श्रेया, उद्यापासनं ना नाही म्हणते ते, उद्या परवापासनं ड्युटी जॉईन करते म्हणते. सो परवापासनं ती ड्युटीला जाईल. आणि मी आता बसली आहे. मी लॅपटॉपमध्ये जे काय सॉफ्टवेअर्स आहे ते इन्स्टॉल करत बसली आहे, कारण मला ते लागणार आहेत. सो ते इन्स्टॉल करते. आणि सोबतच प्रिशूच्या खूप मस्त सुरू आहे. आता बाबा तिकडे गेले ना वॉशरूमला, ती तिकडे पण गेली त्यांच्या मागे. प्रिशू थांबा, कुठे गेली होती तू? बाबाच्या मागे बाथरूमला गेली होती. आणि माकडासारखं लाल लाल कापड करून ठेवलं तोंड. माकड आहे तू? कुठे गेली होती तू सांग मला. कुठे? बाबाच्या मागे कुठे गेली होती तू? शांततेत सांग. बाबा कुठे गेले होते? कुठे गेले होते बाबा? बाथरूम मध्ये. कशासाठी? कशासाठी? प्रिशू तू काय करत आहे? बाबाला त्रास देते तू? तुला फटके देऊ का? फटके देऊ? चला प्रिशूचा खेळायला चाललाय तोपर्यंत तुम्हाला आईची करंजी दाखवते. तर ना तिने लांब अशी पाती आधी लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती बोटावर ठेवलेली आहे. दोन्ही साईडने बरं बोटाच्या तिच्या दोन्ही साईडने बरोबर एकसारखी तिने सोडलेली आहे. आणि आतल्या साईडने पापडीच्या पाणी लावलाय आणि बाकी ती पापडी दाबून घेत आहे एक साईडने पूर्ण. आणि जे बोटाच्या साईडचं आहे ना ती तिने जागा रिकामी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पिठी भरायसाठी. तर ना नागपंचमीचा फुलोऱ्याची इथे तयारी करायची चालली आहे आईची, कारण उद्याला श्रावण सोमवार सुद्धा आहे, नागपंचमी सुद्धा आहे, तिचं पारायण सुद्धा असतं. आणि मला 11 वाजतापासून व्हिडिओजचं जे आहे ते करायसाठी बसायचं आहे, कारण ब्रँडने डेडलाईन दिलेली आहे. त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे, त्याच्यामुळे मी काही तिकडे बाकी कामात पडणार नाही. त्यासाठी म्हणून फुलोरा आधीच करून घेते, नाहीतर ती कधीच आधी फुलोरा करत नाही, त्याच दिवशी करते. तर बघा पापडीमध्ये मस्त व्यवस्थित तिने भरून घेतलेली आहे पिठी आणि त्याला दाबून घेतलेला आहे, उरलेला आहे. सो अशी तिची पापडी रेडी झाली. आणि मी इकडे पलंगावर बसलेली आहे. इथे सुद्धा प्रिशूला यायचंच आहे. मला असं होतं ती येणार नाही, पण ती इथे आलीच. काय केलं तू? हे काय केलं? हॅपी टू यू असा करायचा का? असा करायचा हॅपी टू यू? अगवनं कसं घेतलं शर्ट. हे कसं करायचं हॅपी बर्थडे? हॅपी बर्थडे कसं करायचं सोनू? हे पा अगवलेक माझी. सो मी जागा चेंज केली, म्हणजे खूप वेळची चेंज केली, कारण सोफ्यावर सारखी सारखी प्रिशू येत होती. आणि मग बाबालाही तिथे थोडं साडवं व्हायचं होतं. करंजीचं मी तुम्हाला दाखवलं. आता मला जेवण वगैरे करायचं आहे, पण हे लॅपटॉपचं एवढं स्लो चालतंय ना, मला त्याचं खरं तर अर्जंट काम करायचं आहे. ते मी आता नंतर करेल कधीतरी, कारण त्याच्यासाठी वेळच नाही. प्रिशूची चिडचिड चालली आहे
भूक लागली असावी तिला कदाचित, सो तिलाही जीव घालते, मीही जेवते. आणि बाकी आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते, कारण ऑलरेडी 14 मिनिटाचा झाला आहे. मग जास्त लॉंग झाला की परत अपलोडला वगैरे प्रॉब्लेम होतो हे सर्व, आणि त्यात स्टोरेजचा सुद्धा मग इश्यू होतो याच्यासाठी म्हणून. सो उद्याला नागपंचमी आहे, पहिला श्रावण सोमवार आहे, सो तोही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग कसा वाटला, प्रिशू राणीचा मस्त्या वगैरे कशा वाटल्या तेही मला नक्की सांगा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.